नमस्कार, मी पल्लवीज क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते. तर आज आपण अतिशय झणझणीत आणि चवीला म्हटलं तर अप्रतिम अशी घरच्या घरी मटण बिर्याणी कशी बनवायची ते पाहणार आहोत. तर बनवायची पद्धत तर खूप सोपी आहे. अगदी जर तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल तरीसुद्धा ही बिर्याणी अगदी सहज जमून जाते आणि मटण आपलं छान असं ज्युसी बनलं जातं आणि पूर्ण भात असा छान असा मोकळा होतो. तर माझ्या पद्धतीने एकदा तुम्ही नक्की ट्राय करून पहा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सुरुवातीला इथे मी 750 ग्रॅम मटण घेतलेलं आहे. तर तुम्हाला बिर्याणी किती बनवायची आहे त्यानुसार तुम्ही मटण कमी जास्त करू शकता. तर इथे मी मटण चॉप घेतलेले आहे, तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही पीस घेऊ शकता. आणि आता हे मटण 2 ते 3 पाण्यानं छान असं स्वच्छ धुवून पाणी नितळून घेतलेलं आहे. आणि आता वरून यामध्ये 1 चमचा मीठ टाकून घ्यायचं, 1 मोठा चमचा अद्रक लसूण पेस्ट, अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आणि हे सर्व आता मटणाला व्यवस्थित लावून घ्यायचं. हळद, मीठ, अद्रक लसूण पेस्ट सर्व बाजूने व्यवस्थित असं लावून घ्यायचं मटणाला आणि 15 ते 20 मिनटं असंच मॅरिनेट होण्यासाठी ठेवून द्यायचं. त्यामुळं मटणाला छान असं अंगचं पाणी सुटलं जातं आणि चवीलाही मटण खूप छान लागतं आणि पटकनही मटण आपलं शिजलं जातं. आणि आता त्याच प्रमाणात आपल्याला इथे बासमती तांदूळ घ्यायचा आहे. तर जेवढं मटण घेतलेलं आहे इथे मी तेवढाच तांदूळ घेतलेला आहे. तांदूळ शिजल्यानंतर फुलून दुप्पट होतं, तर तुम्ही थोडाफार तांदूळ कमी घेतला तरी चालेल. तरी ते मी 1.25 किलो मटण आणि 1.25 किलो तांदूळ घेतलेला आहे. तर आता आपल्याला तांदूळ 2 ते 3 पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. आणि तांदूळ इथे तुम्ही कोणताही घेऊ शकता, फक्त ज्या तांदळाचा भात चिकट होतो तो तांदूळ आपल्याला घ्यायचा नाही. आणि तांदूळ 2 ते 3 पाण्यानं स्वच्छ धुवून घेतल्यानंतर भरपूर पाणी टाकून आपल्याला हा तांदूळ 15 मिनटं भिजवून घ्यायचा आहे. आणि आता कुकरमध्ये मटण शिजवून घेऊया. तर 2 ते 3 मोठे चमचे तेल गरम करून घ्यायचं आणि मॅरिनेट केलेलं यामध्ये मटण टाकून घ्यायचं. तर मटणाला छान असं पाणी सुटलं जातं, त्यामुळे मटण पटकन शिजलं जातं. तर आता हे मटण टाकून घ्यायचं, छान असं फुल गॅसवर परतून घ्यायचं तेलामध्ये या पद्धतीने. आणि आता झाकण ठेवून आपल्याला ताटामध्ये पाणी ठेवून द्यायचं आहे, त्यामुळे मटण आपलं खाली चिटकलं जात नाही आणि पाणी छान असं मिठाचं सुटलं जातं मटणाला. आणि पाणी थोडं गरम झालं की आता हे गरम झालेलं पाणी यामध्ये टाकून घ्यायचं मटणामध्ये. हे पहा या पद्धतीने 1 ग्लास पाणी असेल इतपत मी यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे. जास्त पाणी नाही टाकायचं, नाहीतर मटण आपलं असं व्यवस्थित शिजलं जाणार नाही आणि कुकरच्या शिट्टीमधून पाणी पूर्ण बाहेर येतं. मिक्स करून घेऊयात आपण आता, छान असं एकजीव करून घ्यायचं पाणी टाकल्यानंतर गरम. आणि आता कुकरचं झाकण लावून आपल्याला कुकरच्या 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर 4 शिट्ट्यामध्ये छान असं मटण आपलं मऊसूत शिजलं जातं. तर तुमच्या कुकरनुसार तुम्ही शिट्ट्या कमी जास्त करू शकता. तर आता एका मोठ्या पातेल्यामध्ये ते मी 3 ते 3.5 लिटर पाणी असं उकळत ठेवलेलं आहे. आणि त्यामध्ये आता आपल्याला 2 मोठे चमचे मीठ टाकून घ्यायचं आहे आणि अर्ध लिंबू पिळून घ्यायचं आहे. तर पाण्याचं प्रमाण थोडंफार कमी जास्त होऊ शकतं. लिंबू पिळून घेतल्यामुळे तांदूळ शिजत असताना छान असा मोकळा होतो. आणि आवडत असल्यास तुम्ही ते थोडासा कच्चा मसाला यामध्ये ॲड केला तरी चालेल. आणि आता भिजून घेतलेला तांदूळ यामध्ये टाकून घेऊयात पाण्यामध्ये. पाण्याला उकळी आल्यानंतरच तांदूळ यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला दावते हे पहा, तांदूळ टाकल्यानंतर छान असं मिक्स करायचं. छान असा पाण्यामध्ये आपला तांदूळ मोकळा शिजला जातो व्यवस्थित, हे पहा. आणि 10 ते 15 मिनिटं आपल्याला तांदूळ शिजवून घ्यायचा आहे, जास्त वेळ शिजवायचा नाही. हे पहा तुम्हाला जुळणी दावते, 70 ते 80% आपल्याला तांदूळ शिजवून घ्यायचा आहे, हे पहा. आणि आपण तांदूळ भिजवून घेतल्यामुळे तांदूळ आपला पटकन शिजला जातो, जास्त वेळ लागत नाही. हे पहा, भरपूर पाणी टाकल्यामुळे तांदूळ आपला छान असा मोकळा झालेला आहे. आणि आता काढून घेऊयात आपण. इथे मी मोदकाच्या चाळणीमध्ये पटकन तांदूळ बाजूला काढून घेत आहे, नाहीतर जास्त जर आपला तांदूळ शिजला तर पूर्ण तुकडे पडतात आणि बिर्याणी आपली व्यवस्थित बनली जाणार नाही. तर पटकन हा तांदूळ आपण बाजूला काढून घेऊयात. हे पहा या पद्धतीने काढून घेतलेला आहे. पूर्ण तांदूळ आता बाजूला काढून ठेवून देऊयात. आणि आता एका मोठ्या पातेल्यामध्ये भरपूर तेल घ्यायचं सुरुवातीला, कारण आपण यामध्ये कांदा तळून घेणार आहोत. तर 2 मिडियम साईजचे कांदे मी ते उभ्या साईजमध्ये असं कट करून घेतलेले आहेत. हे पहा, कांदे थोडेसे मोठे घ्यायचे चिरत असताना. आणि कांदा आपल्याला छान असा लालसर होईपर्यंत तेलात तळून घ्यायचा आहे. हे पहा या पद्धतीने थोडासा असा लालसर कलर आला की पटकन काढून घ्यायचा आहे, कारण काढल्यानंतरही तळण्याची प्रोसेस चालू राहते, त्यामुळे जास्त लाल होऊ शकतो कांदा. तर हे पहा या पद्धतीने कांदा असा पूर्ण काढून घेतलेला आहे. आणि उरलेलं जे थोडंफार तेल आहे ते काढून घ्यायचं, कांदा तळताना आपण जास्त टाकलेलं होतं. आणि वरून कच्चा मसाला टाकून घेऊया. तर त्यामध्ये तमालपत्र, दालचिनी,
मिरी, लवंग, हिरवी इलायची, मसाला वेलची टाकून घ्यायचं आणि 30 ते 40 सेकंद मसाला छान असा तेलामध्ये परतून घ्यायचा. त्यामुळे फ्लेवर छान असा तेलामध्ये उतरतो आणि कच्चा मसाला आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. एक टोमॅटो आता बारीक कट करून तेलामध्ये टाकून घ्यायचं आणि वरून थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. त्यामुळे टोमॅटो पटकन शिजलं जातं, सॉफ्ट होतं. आणि आता वरून आपल्याला 2 ते 3 हिरव्या मिरच्या अशा मधून कट करून यामध्ये टाकून घ्यायच्या आणि आता मसाला टाकून घ्यायचा. तर हळद, धन पावडर, घरगुती लाल तिखट, काश्मीरी लाल मिर्च पावडर आणि 1 मोठा चमचा बिर्याणी मसाला टाकून घ्यायचा आणि इथे मसालाही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि आता तळून घेतलेला कांदा यामध्ये टाकून घ्यायचा आणि कांदाही आपल्याला तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे. आणि इथे 4 मोठे चमचे इथे मी दही घेतलेलं आहे ते टाकून घेऊयात आणि दही आपल्याला तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे. आणि बारीक चिरून घेतलेली भरपूर कोथिंबीर टाकून घ्यायची आणि छान असं एकजीव करून घ्यायचं मसाल्यामध्ये. आणि मी मटण शिजवून घेतलेलं होतं, कुकर थंड करून काढून घेतलेलं आहे. तर आता ही मटण आपण मसाल्यामध्ये टाकून घेऊया. तर मटण आपल्याला छान असं मसाल्यामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे. आणि आता यामध्ये इथे मी थोडंसं शिजवून घेतलेलं मटणाचं पाणी टाकून घेत आहे. त्यामुळे काय होतं, आपलं मटण खाली चिटकलं जात नाही किंवा मसाला खाली चिटकला जात नाही. तर हे या पद्धतीने मसाल्यामध्ये मटण छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. तर मटणही आपलं छान असं शिजलेलं आहे. आणि आता वरून इथे मी 1 मोठा चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकून घेत आहे. सुरुवातीलाच तेलामध्ये टाकून घ्यायची, मी विसरले होते. तर आता मसाल्यामध्ये छान अशी एकजीव करून घेऊयात. आणि आता यातील मी निम्मं मटण मी बाजूला काढून घेत आहे. तर हे या पद्धतीने. तर इथे मी 2 लेअर देत आहे. तर तुम्ही असं पूर्ण मटण खाली ठेवून वरून असा पूर्ण भात पसरून घेऊ शकता. तर इथे मी 2 लेअर करणार आहे. तर निम्मं मटण असंच खाली ठेवून द्यायचं आणि आता वरून भात पसरून घ्यायचा. तर तांदूळ मी असं व्यवस्थित सर्व बाजूनी पसरून घेत आहे. छान असा आपला भात मोकळा झालेला आहे. तर निम्मा भात मी असा पसरून घेत आहे. हे या पद्धतीने. आणि आवडत असल्यास तुम्ही इथे येलो फूड कलर वगैरे तुम्ही टाकू शकता. तर आता सर्व भात मी असा पसरून घेतलेला आहे. आणि आता यावर आपण मटण टाकून घेऊया. तर जे मटण आपण काढून घेतलेलं होतं ते मटण छान आता असं पसरून घ्यायचं यावर भातावर. हे या पद्धतीने असं पसरून घ्यायचं आणि उरलेला जो पूर्ण भात आहे तो आता मटणावर असा टाकून घ्यायचा. या पद्धतीने पसरून घ्यायचा. डायरेक्ट तुम्ही सर्व भात असं मटणावरही टाकून घेऊ शकता. लेअर करायची काही गरज नाही, तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता. तर आता उरलेला सर्व भात मी छान असा मटणावर पसरून घेतलेला आहे या पद्धतीने. आणि आता वरून आवडीनुसार तुम्ही डेकोरेट करू शकता. तर इथे मी थोडासा कांदा, कोथिंबीर, तळलेले काजू असं वरून टाकून घेत आहे. आवडीनुसार तुम्ही टाकू शकता या पद्धतीने. त्यामुळे बिर्याणी दिसायला खूप छान दिसते. आणि आता आपण बिर्याणीला दम देऊन घेऊया. तर इथे मी ॲल्युमिनियम फॉईल पेपर घेतलेला आहे. तर वरून असा पूर्ण पॅक करून घ्यायचं आणि आपल्याला दम तव्यावर द्यायचा आहे. तर डायरेक्ट असं पातेलं गॅसवर ठेवायचं नाही, तवा गरम करून घ्यायचा आणि त्यावर हे पातेलं ठेवून द्यायचं आणि वरून आता झाकण ठेवून द्यायचं. तर तुम्ही डायरेक्ट असं झाकण ठेवूनही दम देऊ शकता, फॉईल पेपर नसेल तर, किंवा कणिकही लावू शकता. आणि आता वर काहीतरी असं जड साहित्य ठेवून द्यायचं आणि गॅस मिडियम करायचा आहे. आणि 15 ते 20 मिनटं मिडियम गॅसवर तव्यावर पातेलं ठेवून आपल्याला छान असा दम देऊन घ्यायचा आहे. आणि महत्त्वाची टीप म्हणजे जर आपण मटण परतत असताना त्यामध्ये थोडंफार अळणी सूप टाकून घ्यायचं आहे. जास्त असं मटण कोरडं करायचं नाही, नाहीतर आपली बिर्याणी खाली चिटकू शकते. आणि तुम्हाला झाकण काढून दावते दम दिल्यानंतर. हे पहा, 15 मिनटं मी असंच दम देऊन 10 मिनटानंतर तुम्हाला झाकण काढून दावते. तर हे पहा, बिर्याणी आपली किती छान अशी मोकळी सुटसुटीत बनलेली आहे. हे पहा, तुम्हाला जळूनही दावते. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला यामध्ये आवडत असल्यास कलर वगैरे तुम्ही ॲडही करू शकता. तर हे पहा, आता तुम्हाला एका ताटामध्ये काढूनही दावते बिर्याणी. तर इथे मी मटन चॉपची अशी बिर्याणी बनवलेली आहे. जास्त पीस ते घेतलेले आहेत. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे मटणाचे पीस घेऊ शकता आणि तुम्ही बिर्याणी पाहू शकता. किती छान अशी मोकळी सुटसुटीत बनलेली आहे आणि मटण छान असं आपलं ज्युसी बनलेलं आहे. हे पहा, मटणही आपलं छान असं मऊसूत शिजवून घेतलेलं आहे. तुम्हाला जळूनही दावते. तर अतिशय झणझणीत चमचमीत आपली ही बिर्याणी बनवून तयार होते. अगदी पटकन बनली जाते. तर अशी जास्त प्रोसेसही नाही की किचकट वगैरे. आणि तुम्ही मटण पाहू शकता किती छान असं आतपर्यंत ज्युसी बनलेलं आहे. हे पहा, तर या पद्धतीने तुम्ही करून तर पहा. तर मी बनवलेला आजचा व्हिडिओ किंवा रेसिपी तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल वाटली तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.
आणि यब्यूर असाल तर फॉलो करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत धन्यवाद आणि तुमचा अनुभव माझ्याबरोबर शेअर करायला विसरू नका.